नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सत्राखालती आज आपण लहान मुलांना प्लंबिंग कसं शिकवायचं याच्यासाठी जे बनवलेले एक किट आहे त्याचं थोडंसं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण इथे करणार आहोत. या इथे बघताय आपण ह्या इथे खालती प्लास्टिकचा डबा ठेवलेला आहे. आतमध्ये तुम्हाला दिसतोय तो लाल रंगाचा जो आहे तो आहे फुटवॉल. त्या फुटवॉलचं कार्य असं असतं की आपण ज्या वेळेला पाणी खेचतो त्यावेळेला तो फक्त एकाच डायरेक्शनने पाणी वरती सोडतो. या इथं जसं आतमध्ये आपल्याला दिसतं आहे की खालती त्याला जाळी आहे. ह्या जाळीतनं पाणी आतमध्ये येतं. ह्या वरच्या भागामध्ये त्याला एक छोटासा रबरची झडप लावलेली आहे. त्या झडपीतनं पाणी आतमध्ये वरती चढतं. पण इथे तुम्ही बघता ह्या ट्यूबमध्ये पाणी अजूनही आहे. पंप बंद आहे पण पाणी आतमध्ये राहिलेलं आहे. म्हणजे ते उलटं जाऊ शकत नाही. फक्त खालनं ह्या डब्यातनं पाणी पंपाच्या दिशेनेच फक्त जाऊ शकतं. म्हणून त्याला म्हणायचं नॉन रिटर्न वॉल किंवा फुटवॉल. जो विहिरीच्या खालती किंवा आपल्या ज्या बेसमेंटच्या मध्ये जी टाकी असते किंवा अंडरग्राऊंड टाकी असते तिथे हा वॉल ठेवलेला असतो आणि या वॉलमधनं पाणी वरती खेचलं जातं. वरती पाणी खेचून या इकडनं आपल्या हा इथे पंप आहे 12 वोल्टचा लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून आपण 12 वोल्टचा त्याला या इकडनं असं कनेक्शन दिलेलं आहे. त्या कनेक्शनवरनं आपण जेव्हा पाणी इकडे घेतो तर ही पंपाचं इनलेट आहे. या इकडनं ही पाईपलाईन अशी इथे गेलेली आहे आणि या पाईपलाईनमधनं पंपात जाऊन पंपामधनं या इथे हा आउटलेट आहे. आउटलेटला इथे एक एक्स्ट्रा आपण ओपनिंग ठेवलेलं आहे आणि वरती इथे जातो आहे. वरती तिथे एक एक्स्ट्रा वॉल आणि वेंटिंगची अरेंजमेंट इथे दिलेली आहे आणि आतमध्ये आता ही ओव्हरहेड टाकी आहे. असं तुम्ही आता लांबना मी तुम्हाला दाखवतो. खालती ही अंडरग्राऊंड टाकी आहे समजा आणि वरनं या पहिल्या मजल्यावरती जो आहे ते ग्राउंड फ्लोअर तिथे आपला हा पंप आहे. त्या पंपातनं पाणी वरती जात आहे आणि या इकडनं जाऊन या इथे आतमध्ये आहे हा आहे आतमध्ये जो फ्लोट वॉल. या फ्लोट वॉलचा उद्देश असा असतो की जसं पाणी आतमध्ये येतं आणि ज्या वेळेला आपण पाणी आपलं भरेल त्यावेळेला हा फ्लोट वॉल त्या पाण्याच्या प्रेशरने वरती उचलला जाईल. हा जसा दिसतोय तुम्हाला इथे हा वरती उचलला जाईल. वरती उचलला गेला की इथे पुन्हा त्याला वॉल आहे. या वॉलमध्ये झाप आहे आणि ती झाप बंद होते या पाण्याच्या प्रेशरमुळे किंवा ह्या पाणी वाढल्यानंतर या बॉलच्या हवेच्या आतमधल्या प्रेशरने हा बॉल वरती येतो आणि पाण्याला बंद करून टाकतो. जसं इथे खालती फुटवॉल आहे तसं वरती यायला म्हणायचं फ्लोट वॉल. हा जसा पाण्यात फ्लोट होतो तरंगतो पाण्यामध्ये तसं या वॉलवरती प्रेशर आणून वॉल बंद करून टाकतो. ही टाकीची आपली अरेंजमेंट असते. टाकी जर पूर्ण बंद असतील आजकालच्या नवीन कन्सेप्टमध्ये टाक्या पूर्ण बंद ठेवायला लागलेत सील टाईट. मग त्याच्या आतमधली हवा बाहेर काढण्यासाठी म्हणून हा जो आहे हा वेंट वॉल आहे. या इथे हा फक्त पाणी जिथपर्यंत त्या वॉलमध्ये असतं तिथपर्यंत तो ऑपरेट होत नाही. ज्यावेळेला हवा येते आतमध्ये ते खालती त्या हवेमध्ये हे सगळे तिन्ही वॉल जे आहेत ते एकाच तत्वावरती चालतात. एकाच डायरेक्शनला फक्त चालतात. दुसऱ्या डायरेक्शनला ते ऑपरेट होत नाहीत आणि म्हणून त्याला नॉन रिटर्न वॉल किंवा हा एअर वेंट वॉल म्हणतात की ज्यातनं फक्त हवा बाहेर येते. हवा बाहेर गेल्यानंतर जसं पाणी ह्या वॉलला टेकतं तसं तो वॉल बंद होतो आणि पाणी त्यातनं बाहेर पडू देत नाही. हा फ्लोट वॉल आहे. हा फ्लोट वॉल असतो तो फक्त वरती मी मगाशी दाखवली ऑपरेशन्स त्याप्रमाणे तो तरंगतो पाण्यावरती पाणी वरती गेल्यावरती आणि ते चालू होतं. आता आपण बघणार आहोत की हे फंक्शनिंग कसं होतं आहे. तर आता आपण इथे हा पंप चालू केलेला आहे. तुम्हाला आवाज येत असेल पंपाचा. पाणी जायला लागलेलं आहे. तुम्हाला दिसतं आहे की या इकडनं खालच्या टाकीतनं पाणी फुटवॉलमधनं इथे येतं पंपामध्ये जाऊन पंपातनं या इथे वरती येऊन आता हे फ्लोटवॉलमध्ये जात आहे. तर आपल्याला टाकी भरेस्तवर वेळ लागेल भरायला. तर आपण या इथे काय करणार आहोत की थोडेसे आपल्या अजून कनेक्शन्समध्ये लिकेजेस वगैरे आहेत पण ते आपण फायनल ज्यावेळेला करू त्यावेळेला बंद होऊन जातील आणि नंतर मग हा फ्लोट हळूहळू आता तुम्हाला दिसेल पाण्याबरोबर तो तरंगायला लागतो आणि वरती यायला लागलेला आहे. जसं हे खालच्या टाकीतलं पाणी आपलं आहे ते वरती जाईल आणि वरच्या टाकीमध्ये जाऊन तो फ्लोट वरती येऊन एका ठराविक वेळेला ते पाणी इतकं वरती भरलं जाईल की तो फ्लोट पूर्णपणे आडवा होईल. आता ही दोन्ही कनेक्शन्स एका वेळेला मी करू शकत नाही त्यामुळे तो मी तुम्हाला वरती नेऊन ते दाखवू शकत नाही. पण आपण जेव्हा फायनल कनेक्शन्स करू
त्यावेळेला तुम्हाला हे छान बघायला मिळेल की हा फ्लोट वॉल कसा वरती जाऊन बंद होईल. तो बंद झाला की पंप जर आपण लगेच बंद केला नाही तर पंपावरती प्रेशर येतं आणि म्हणून त्याला लेवल इंडिकेटर्स लावतात आणि सेफ्टी वॉल पण लावतात. आपण तेही आणलेले आहेत. ह्या सगळ्याचं इंटिग्रेशन आपण हळूहळू करणार आहोत. पण जसजशी प्रोग्रेस होत जाते तसतसं एक ह्या महत्त्वाचे टप्पे जे आहेत आपले की पहिला फुटवॉल, तिकडनं पाणी फक्त वरती येतं. मग पंपात पाणी भरण्यासाठी ह्या ॲडिशनल एक वॉल ठेवलेला आहे आपण. आणि वरती हे पाणी जाऊन जसं वरच्या टाकीमध्ये पाणी येत आहे तसं तुम्हाला या इथे ते फ्लोट वॉलमध्ये येतं. फ्लोट वॉल आपल्याला दिसतो आहे की फ्लोट वॉलही वरती यायला सुरुवात झालेली आहे. जसं टाकीचं पाणी वाढतं आहे तसं आणि नंतर तो बंद होईल. आणि ज्या वेळेला ह्या वेंट वॉलची गरज असेल, ही टाकी आता वरती बंद आहे, आपण ही जर उघडी ठेवली तर आतली हवा आहे ती निघून जाणार आहे ही उघडी ठेवली तर. पण आपण टाकी आता बऱ्याचशा नवीन सोसायट्यांमधनं अशी पद्धत आहे की तिकडे टाक्या बंद ठेवल्या जातात पूर्णपणे, की त्याच्या आतमध्ये कुठलाही घाण कचरा जाऊ शकत नाही, पावसाचं पाणी जाऊ शकत नाही. पण त्याच्या आतमध्ये जर हवा राहिली तर ती हवा वेंट करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी ह्या अशा प्रकारचे वॉल लावले जातात. आपल्या प्लंबिंगच्या कोर्समध्ये आपण हे सगळं शिकतोच. प्रत्येक वॉल उघडतो तेव्हा प्रत्येक वॉलची माहिती घेतो आणि त्याचं ऑपरेशन कसं होतं ते कळतं. ते झाल्यानंतर या इकडनं आपली ही जी लाईन आहे ही रिटर्न लाईन आहे. या इथपर्यंत आता तुम्हाला दिसतं आहे की पाणी आलेलं आहे ऑलरेडी या लेवलपर्यंत. आपल्या पाण्यातनं इकडनं आपण इथे बाहेर जाऊन हे पाणी वरती आपल्या नळापर्यंत येईल किंवा शॉवरला येईल किंवा बाकी अन्य ठिकाणी जाईल. सध्या हे सगळं असं अस्तव्यस्त आहे. त्याचं छान फिटिंग मी आता करणार आहे पुढच्या 2-4 दिवसामध्ये. आणि हे फिटिंग एकदा आपलं व्यवस्थित झालं की आपण पूर्णपणे ऑपरेशनल करू. पण त्यावेळेला हे काही डिटेल्स तुम्हाला दिसू शकणार नाहीत, म्हणून आत्ता हा घाईने व्हिडिओ केला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्समध्ये प्लंबिंग विषयावरील आता हा दुसरा आपण व्हिडिओ करतो आहे. याच्यामध्ये आपण बघतोय मगाशी जो लाल रंगाचा फ्लोट वॉल होता जो टाकीत लावलेला आहे, त्याच्याऐवजी इथे माझ्याकडे हा स्पेअर एक काळा आहे, तर तो आपण उघडून बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण आणखीन 2 गोष्टी याच्यामध्ये बघणार आहोत. आपलं वॉश बेसिन जे असतं, आता हे तुम्ही वॉश बेसिन आहे असं समजा. आपल्याला शेवटी शिकवायचं आहे, खरं वॉश बेसिन इथे आणायचं नाही आहे. पण वॉश बेसिनचं कसं कनेक्शन केलं जातं हे बघण्यासाठी म्हणून आपण हे इथे घेतलेलं आहे. आणि ही एक फार कुतूहलाची महत्त्वाची गोष्ट आपण जी रेग्युलरली आज शहरांमध्ये वापरली जाते ती आहे म्हणजे संडासचा फ्लश. आपला जी संडासची टाकी असते तर त्याचेही जी कनेक्शन्स आहेत किंवा त्याचं फंक्शनिंग कसं होतं, तर या इथे तुम्हाला एक निळा आणि पांढऱ्या रंगाचा एक मोठा रॉड किंवा पाईप दिसतो आहे. या पाईपच्या आतमध्ये एक फ्लोट आहे. हा जो मी आता उचलला की वरती येतो आहे, तुम्हाला लक्षात येत असेल. आणि खालती मी हा सोडून दिला की खालती पडतो आहे त्याच्या वजनाने. हा वरती आला, खालती पडला, वरती आला, खालती पडला, वरती आला, खालती पडला. तर पाण्याचं कनेक्शन ज्यावेळेला आपण आपल्या संडासच्या टाकीला देतो त्यावेळेला या इकडनं पाण्याचं कनेक्शन देतो. आपण ते कनेक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कसं द्यायचं असतं ते. आत्ता फक्त आपल्याला माहिती घ्यायची आहे. या इथे आपण आल्यानंतर या टाकीवरती आपल्याला एक कनेक्शन लावायला लागतं पाण्याचं. जे कनेक्शन इथे आपण लावलं या इकडनं पाणी वरती येतं, या इकडनं आतमध्ये यायला सुरुवात होते. हळूहळू पाण्याची लेवल वाढत जाते. जशी लेवल वाढत जाईल तसं या इकडे पण पाणी येईल. पाणी या आतमध्ये आल्यानंतर आता मी हाताने उचलणार आहे, पण पाणीच ते नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की ते वरती ढकललं जात आहे. आणि हे इथे वरती येऊन मगाशी जसा आपण फ्लोट वॉल बघितला, हाही फ्लोट वॉलच आहे पण जरा वेगळ्या प्रकारचा फ्लोट वॉल आहे. या इथे आता वरती आला, पाण्याच्याच दाबाने तो वरती येतो. या इकडनं पाणी येत आहे सतत आतमध्ये आणि या इकडे पाणी जसजसं वरती यायला लागतं तसतसं हे फ्लोट होऊन वरती येऊन पाणी बंद करून टाकतं ते. आणि पाण्याचं प्रेशर एवढं असतं याच्यामध्ये की हे पूर्ण पाणी, एक थेंबसुद्धा पाणी आतमध्ये येत नाही. इथे जी एक ट्यूब दिसते इथे बाजूला, या इथे जे मी आता करतो आहे, ही ट्यूब आपल्याला इंडिकेटर म्हणून वापरता येते की जर लिकेज असेल ह्या वॉलमध्ये तर ही ट्यूब आपण जर ह्या टाकीला भोग पाडून जर बाहेर काढून ठेवली तर आपल्याला लक्षात येईल की आपला वॉल खराब होतो आहे
पाणी बाहेर हळूहळू पडायला लागलेलं आहे. याचा अर्थ ते वॉलचं फंक्शनिंग जे आहे, म्हणजे आतमधली रबरची सीट आहे ती सीट बरोबर नाही आहे किंवा आतमध्ये कचरा घाण अडकलेली आहे. तो वॉल उघडायचा हा निळ्या रंगाचा आणि त्याला बंद करून टाकायचा. तर अशा पद्धतीने या संडासच्या टाकीमधलं पहिलं आपलं जे असतं ते पाणी आतमध्ये, आपण फ्लश केल्यानंतर टाकी रिकामी होते. टाकी रिकामी झाल्यावरती आपल्याला आवाज येतो की ओव्हरहेड टाकीतनं किंवा आपल्या पंपातनं या टाकीमध्ये या पाणी यायला सुरुवात होतं आणि एका ठराविक वेळेनंतर ते आपोआप बंद होतं. आपण तिकडे संडासात नसतो किंवा बाथरूममध्ये नसतो तरीसुद्धा ते पाणी बंद झालेलं दिसतं आणि पुढच्या वेळेला आपण जातो त्यावेळेला ही टाकी भरून तयार असते. आता ही भरलेली जी टाकी आहे ही टाकी आपल्या ह्याच्यावरती आपलं एक कव्हर असतं, झाकण असतं. आपण आता ते झाकण लावणार आहोत त्याच्यावरती. इथे आता आपण झाकण लावतो ह्याच्यावरती आणि हे ज्यावेळेला झाकण आपण लावू त्यावेळेला ही आपली टाकी जशी संडासात बंद असते ती बंद असते. आता ही ती बंद झालेली दिसेल तुम्हाला. हे सगळं प्लास्टिक आणि याच्यामध्ये ट्रान्सपरंट घ्यायचा उद्देश एकच आहे की आपण ज्यावेळेला वापरतो त्यावेळेला आपल्याला त्याची माहिती असायला पाहिजे. आता हा मी मुद्दाम डबा फिरवला आहे, मागच्या बाजूला केला आहे. आता इथे बघा, मी जेव्हा वरचा हा लिव्हर उघडणार आहे त्यावेळेला इथे खालती आतमध्ये तुम्हाला झापड जी आहे ती वरखाली होताना दिसते. ही झापड जशी वरखाली होते आहे या ॲक्शनमुळे हे इथे मी वरती उचलतो आहे. जे आपण दाबतो किंवा आपण एक नॉब असतो तो खालती प्रेस करतो किंवा त्याची जी काही डायरेक्शन दिलेली असते, शेवटी फंक्शन असं असतं की आपण जे काही ॲक्शन तिकडे बाहेर न करत असतो वरनं, तर या इथे मी फक्त उचलायची ॲक्शन करतो आहे. तिथे आपण काही दाबत असतो पण त्यांनी तो कॅन्टिलिव्हर नाही. इथे समजा असा मी जर एक हुक लावला आणि या इथे माझा हात आहे हा इकडे दाबला तर हे इथे वरती उचललं जात आहे. असं लक्षात आलं. आता या इथे असं होऊ शकतं किंवा बाकी अन्य कुठल्याही मेकॅनिझमने आपल्याला ही आतली जी ह्या वॉलमधली जी झापड आहे ही झापड वरती उचलायची. जशी झापड उचलली जाते तसं ह्या वॉलमधलं जे पाण्याचं आउटलेट आहे हे आउटलेट मोकळं होतं आणि तिकडनं पाणी धो 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 या खालच्या ड्रेनमधनं आपल्या संडासात जो कमोड म्हणतो आपण किंवा आपली जी खालती बैठं आपली जी कमोड असते भारतीय पद्धतीचं त्याच्यामध्ये भोग दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ट्यूब्स असतात, होल्स असतात. तिकडनं पाणी जोरात बाहेर येतं. हा एवढा मोठा डायमीटर आहे या इथे दिलेला मुद्दा म्हणून त्याला जे आपल्याला प्रेशर जे मिळतं संडासच्या टाकीचं ते ह्या मोठ्या डायमीटरमुळे मिळतं आणि जसजसं याच्यावरती पाणी येईल तसतसं आता हे बघा या इथे मी ही झापड आतमध्ये येतो आहे आणि हे पाणी भरायला लागेल तसतसं या पाण्याचं प्रेशरने दिसतंय तुम्हाला या इथे ही मुवमेंट महत्त्वाची आहे. आता इथे गॅप आहे पण या पाण्याच्या प्रेशरने ही गॅप पूर्ण बंद झाली. आता ही पूर्ण बंद झाली की पाणी याच्यातनं बाहेर यायचं पूर्ण बंद होऊन जातं. आता ह्या इकडच्या आपल्या ह्या निळ्या वॉलने पाणी आतमध्ये घेतलं आहे त्याच्या ह्याच्यामुळे फ्लोटमुळे तो बंद झालेला आहे त्या ह्याच्यामुळे मगाशी आपण बघितलं ते. आणि या इकडची ही झापड पण पाण्याच्या प्रेशरने बंद झालेली आहे. त्यामुळे आत्ता ही टाकी पूर्ण भरून आपल्या पुढच्या फ्लशसाठी रेडी आहे. ती आता आपण उघडणार आहोत. या इकडनं वरनं मी ऑपरेट करणार आहे. ऑपरेट केल्यानंतर ही इथे उघडली गेली. या इथे ही अशी उघडली गेल्यावरती ही मोकळी झाली इथे आणि मोकळं झाल्यानंतर धो 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 पाणी बाहेर पडायला लागलं. सोडून दिल्यावरती खालती आलं पाणी आतमध्ये. या इकडेही जसं पाणी आपण फ्लश केलं तसा हाही वॉल जो आहे हा आतमध्ये आता जाऊन पूर्ण रिकामा झाला तो आणि पाणी भरायला इकडनं सुरुवात झाली. पाणी भरत 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 वरती आल्यानंतर हा फ्लोट वॉल पुन्हा वरती येईल, पाणी बंद होईल. त्याच पाण्याच्या प्रेशरने ही झापड पण बंद होणार आहे आणि आतमध्ये पाणी तयार असणार आहे आपल्याला वापरायला. अशा पद्धतीने संडासच्या टाकीवरती आपण एक छान प्रकारे आज शिकलो. आता आपण उघडणार आहोत आपला फुटवॉल आणि या फुटवॉलला उघडण्यासाठी मला दोन्ही हात लागतील. आता हा फुटवॉल मी उघडला या इथे तुमच्या समोरच. आता त्याचा मी बाहेर काढतो तो फुटवॉल. हा आता फुटवॉल बाहेर आला. या इकडे आता फुटवॉलच्या इथे आतमध्ये तुम्हाला दिसते स्प्रिंग. या स्प्रिंगला ज्यावेळेला आपण दाबणार आहोत त्यावेळेला जसं इकडनं वरनं पंपाचं प्रेशर येईल त्यावेळेला ही स्प्रिंग खेचली जाणार आहे. स्प्रिंग जशी खेचली जाईल वरती तसा हा वॉल उघडतो आतमध्ये.
इथे तुम्हाला दिसते मोमेंट वॉलच्या आतमध्ये पण. ही इथे स्प्रिंग आहे. आपण हा लाल वॉशर जो आहे टेम्पररी बाहेर काढून ठेवू, म्हणजे आपल्याला पुढचं बघायला थोडंसं सोपं पडेल. आणि आता ह्या ॲक्शनने बघा, ही स्प्रिंग जी आहे वरना प्रेशर आलं की ही स्प्रिंग खेचली गेली. स्प्रिंग खेचली गेली की या इथे हा वॉल पूर्ण ओपन झाला. हा ओपन झाला की पाणी वरती आलं. जसं आपण पंप बंद करणार आहोत तसं हे पाणी आतमध्ये आपल्या टाकीमध्ये किंवा पंपामध्ये असणारच आहे. ते याच्यावरती प्रेशर देतं आणि ही स्प्रिंग पुन्हा खालती सोडते. स्प्रिंग खालती सुटली की जो आत्ता आवाज झाला त्याने तो वॉल बंद झाला. वरती गेली पंपाच्या प्रेशरने, पंप चालू केल्यामुळे, आणि पाणी आतमध्ये जायला सुरुवात झाली. पंप बंद केला ही की पाण्याचं प्रेशर, की आता उलटं जे प्रेशर होतं, सक्शन जे होतं पंपाचं, असं केल्यामुळे जी स्प्रिंग वरती आलेली होती ती आता पाणी तिथे स्थिर राहिलं. पाण्याचं वजन असतं आणि त्या वजनामुळेच आपला जसा फ्लोट वॉल आणि बाकीचे बंद झाले तसंच ही स्प्रिंग इथे खालती येऊन आता पुन्हा आवाज येईल. हा जो आवाज येतो आहे हा ती सीट, वॉलची सीट जी याच्यामधली ती बंद झाली की आता पाणी इथेच अडकून राहिलं. जर पाणी काही कारणाने ह्या वॉलमधनं जर लीक झालं तर त्याला आपल्याला पुन्हा पाणी भरावं लागतं, किंवा त्याला पंपाला प्रायमिंग करायचं असं म्हणतात. की पंपात जर पाणी नसेल, पंपात हवा असेल तर पंप काम करू शकत नाही. पंपाला तिथे त्याच्या इम्पेलरमध्ये जिथे ॲक्च्युली पंपाची ॲक्शन होते, गोल फिरतो मोटरच्या पुढचा भाग, त्या तिथे सतत पाणी लागतं आणि ते सतत पाणी ठेवायचं काम हा आपला फुटवॉल करतो. आता आपण येणार आहोत आपल्या बेसिनकडे. या बेसिनमध्ये या इथे जसं आपण बघताय पाण्याचा नळ तर आपण बघितलाच आहे, पण आता ह्या बेसिनच्या आतमधला जो असतो नळ त्याला सतत पाणी बाहेर जाण्यासाठी या इथे हा उघडा ठेवलेला आहे. आता जर आपल्याला बेसिनमध्ये पाणी जमा करायचं असेल, बऱ्याचशा उष्ण किंवा खूप थंड हवामानाच्या ठिकाणी या बेसिनमध्ये गरम किंवा गार पाणी भरलं जातं आणि त्याने तुमच्या तोंडावरती आपण ते पाणी मारतो, शेक घेतो, किंवा त्याच्यावरती आपल्याला जर काही केस धुवायचे असतील किंवा असं करतो त्यावेळेला हा जो वॉल आहे या इथे सुद्धा वॉल असतो. हा वॉल आपण दाबला की आता इथे तुम्हाला दिसेल तो बंद होतो आहे, अडकतो तो. आता या इकडनं पाणी जाऊ शकत नाही आहे. आणि हाच जर मी वॉल पुन्हा दाबून सोडला तर तो वरती उघडला गेला. दाबून ठेवायची गरज नाही, एकदा दाबला की बंद. आपलं बॉलपेनच्या पेनाचा खटका असतो तसा, एकदा दाबलं की रिफिल बाहेर येते, एकदा दाबले की रिफिल आतमध्ये जाते. तसंच ह्याही वॉलचं फंक्शनिंग आहे. एकदा आपण दाबलं की पाणी पूर्ण बंद होतं. या बेसिनच्या जी टाकी आपली आहे या टाकीमध्येच ते सगळं साठलं जाईल आणि ज्यावेळेला आपण पुन्हा दाबणार आहोत त्यावेळेला हे पाणी सुटून जाईल. आता याचं प्रात्यक्षिक आपण बेसिनवरती जाऊन घेऊया की पाणी कसं आतमध्ये अडकून राहील. आणि आता हे बघा, या इथे मी बेसिनच्या वरती आलेलो आहे. हा इथे समोर तुम्हाला दिसतोय वॉल. हा वॉल मी तुम्हाला बेसिनवरती दाखवलं तर आतमध्ये काय होतं हे कळत नाही आहे, पण या इथेही तसंच आहे. हे आता बंद झालं, त्या इथे पाणी आता याच्यात साठायला लागलं. आता आपल्याला हे पाणी जेव्हा जितकं वापरायचं तितकं वापरलं. काही धुवायचं असेल आपल्याला तर त्याच्यावरती आपण धुवून घेतलं, रुमाल असेल किंवा दुसरी काही कपडे आपल्याला आपल्या हातपाय ओले न करता, स्पेशली पाय, तर बाथरूममध्ये न जाता या इथे पाणी साठवून त्याच्यामध्ये करू शकतो. काम झालं. हे दाबलं पुन्हा हे सगळं पाणी निघून जाईल. तर त्याचं फंक्शनिंग कसं होतं हे तुम्हाला कळण्यासाठी म्हणून आपण या इथे आता हा दाबलेला आहे. इथे याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. या इथे आता एकही पाण्याचा थेंब बाहेर पडत नाही, तुम्ही बघताय. पण तेच ज्या वेळेला आता आपण पाणी हे इथे दाबणार आहोत त्यावेळेला सगळं पाणी धबाधबा बाहेर पडेल. हे सगळं पाणी बाहेर पडून गेलं कारण हा उघडला गेला वॉल. आता उघडा ज्यावेळेला असेल त्यावेळेला त्याच्यात पाणी राहणार नाही. मी किती पाणी भरायचा प्रयत्न केला तरी राहणार नाही. पण हे ज्यावेळेला मी आता बंद करणार आहे, इथे बंद झाला हा, तर याच्यामध्ये पाणी राहील. आतमध्ये पाणी राहिलं आहे. आता आपण याला पुन्हा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून वरच्या लेवलला घेऊया आणि प्रेस करूया तो की तो उघडला जाईल. एकाच हाताने करायचं आहे त्यामुळे जरा थोडीशी धावपळ होते, पण बघूया आपल्याला जमत आहे का. तुम्हाला दिसलंही पाहिजे ते आणखीन ऑपरेटिव्ह व्हायला पाहिजे.
मगाशी झालं होतं, आता होत नाही. हे बघा, हा उघडला तसं पाणी बाहेर आलं त्यातनं. अशा पद्धतीनेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपलं संडासच्या टाकीचं ऑपरेशन कसं होणार आहे, त्याला ॲक्च्युअल कनेक्शन्स लावणार होतो पण आणि मग बघणार आहोत. तेव्हा पुढच्या व्हिडिओसाठी आपण वाट बघूया. प्लंबिंग व्हिडिओ नंबर 3मध्ये आपण आता जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपला प्लंबिंगचा 3रा व्हिडिओ आता आपण इथे चालू करतो. या इथे तुम्ही बघताय की हा आपला मगाशी बघितला तो फुटवॉल आहे. आता फुटवॉल मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे. या इथे आपण हा फुटवॉल उघडतो आहे. हा फुटवॉल उघडल्यावरती आतमध्ये तुम्हाला स्प्रिंग दिसते. या स्प्रिंगचं जर या इकडनं आपण बघितलं तर या इथे आपल्याला बाहेर काढता येतो. ते याच्याऐवजी आपण एक दुसरा वॉल घेऊया, जो मगाशी आपण लाल रंगाचा, त्याच्यावरती दाखवायला खूप सोपं होईल. हा बघा, हा मगाचा जो वॉल होता तो आणला आहे मी आता इथे. हा इथे उघडतो मी आता मगाच्या त्या काळ्यासारखाच, आणि या इथे तुम्हाला आता दिसेल त्या काळ्यापेक्षा हा लालमध्ये दाखवायला जास्त सोपं पडतं. बघा, जे राहिलेलं पाणी होतं ते बाहेर आलं. हे इथे आता नुसती ही कॅप आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे आतमध्ये. या कॅपला आपण इथे आता बाजूला ठेवून देऊया. ही त्याची झापड आहे. ही झापड जी आहे, ही झापड ह्या इकडे त्याचं एक खालचं जाळी आहे, ही फक्त ही बाजूला ठेवून देऊया. ह्याच्यात लावली होती. आता ह्या लाल प्लेटवरती एक वॉशर लावलेला आहे, आणि तो वॉशर या आतमध्ये गेलेला इकडे लीक होऊ नये म्हणून. आणि ह्या लाल प्लेटला या इकडे त्या खालच्या बाजूने हे स्प्रिंग मी केलं की हे बघा उघडलं गेलं इथे वरती. इथे आता दिसते गॅप झालेली, ही बंद झाली, स्प्रिंगमुळे बंद झाली. ही पुन्हा उघडली, बंद झाली. जेव्हा सक्शन चालू होईल पंपाचं त्यावेळेला ही स्प्रिंग एवढी लो टेन्शनची आहे की त्याच्यामुळे ही गॅप वरती उचलली जाते आणि बंद होतं. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण वॉलची आता अरेंजमेंट इथे पुन्हा करणार आहोत, हा वॉल या कॅपमध्ये इथे घातला आपण, आणि त्याला आता ही मागे त्याची टोपी जी आहे किंवा जाळी जी आहे की ज्याच्यातनं घाण शक्यतो जाणार नाही ते करून हा इथे घट्ट लावून घेतला आपण. आता ह्याच्यात जर मी पाणी भरलं तर ही टाकी पूर्ण झालेली आहे. आता जर ह्याच्या आतमध्ये त्या स्प्रिंगला जर मी इकडनं ह्याने ढकललं वरती, तर या वॉलमध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते सगळं बाहेर पडेल. त्या इथे टाकीला पाणी भरलेलं आहे या वॉलमध्ये आतमध्ये. आता हे मी दाबलं, आता ही काडी मी वरती दाबणार आहे, ते सगळं पाणी बाहेर आलं. मी म्हटलं तसं सगळे वॉल हे वेगवेगळ्या जरी पद्धतीचे असले तरी एकाच तत्वावरती काम करतात. ही जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगने आत्ता केलं कुठे पाण्याचं प्रेशर असेल. आता हा वॉल इथे मी तुम्हाला भरून दाखवतो. इथे आपला हा नळ आहे, इथे या नळावरती आपण हा वॉल भरला, इथे भरला. आता पुन्हा पाणी आतमध्ये आहे, हे पाणी बाहेर पडत नाही आहे, वरनंच फक्त जाऊ शकेल. त्याला आता मी काडीला इकडनं खालना धक्का मारतो, त्या स्प्रिंगला धक्का मारला की सगळं पाणी बाहेर पडणार. आता असाच वॉल आपण घेऊन जाणार आहोत कॅमेरा, आणि आपल्याला बघायचं आहे आता संडासच्या टाकीचं फंक्शन. त्यासाठी आपण ही आता टाकी इकडे उचलली, चाललो आहे घेऊन आपण आता बाथरूममध्ये, कारण ह्याच्यातनं पाणी बाहेर पडणार आहे. दिवा लावून घेऊया म्हणजे उजेड येईल. आता त्याला तात्पुरतं आपण कनेक्शन कसं दिलं आहे हे बघूया. या इथे आपण आता कनेक्शन आपल्या नळाला जोडणार आहोत. हे बघा इथे कनेक्शन कसं दिलं आहे. हे आता टेम्पररी कनेक्शन असल्यामुळे आपण ही अरेंजमेंट अशी केलेली आहे की इथे या संडासच्या टाकीला तात्पुरतं आपण या त्याच्यावरती ठेवूया, त्याला आधार म्हणून
की जिकडनं आपल्याला तो वॉल ऑपरेट झालेला दिसेल अशी ठेवूया इथे. आणि त्याला खालच्या बाजूने आपण पूर्ण हे असं कनेक्शन लावलेलं आहे पाण्याचं. पाण्याचं कनेक्शन आपण घेतलं आहे टेम्पररी तोटीमध्ये अडकवण्यासाठी. इथे आता हे आपण कनेक्शन पाण्याचं तोटीमध्ये अडकवणार आहोत. आणि पाणी चालू करणार आहोत. पाणी चालू केलं, पाण्याच्या प्रेशरने आता आतमध्ये मग अशी टाकी आपली जी होती ती भरलेली नव्हती. आता हे बघा इथे पाणी येत आहे आतमध्ये. जसं पाणी वरती येईल निळा वॉल तुम्हाला आपोआप वरती गेलेला दिसेल. वरती जसा येईल तो तसं पाणी बंद होणार आहे. मी इथे नळ अजूनही चालू ठेवलेला आहे. नळावरती हात धरलेला आहे पण चालूच आहे. त्या इथे पाण्याचा आता तो बघा आतमध्ये आता हळूहळू पाण्याची लेवल तिथे यायला लागली. मधला जो निळ्या रंगाचा पोर्शन आहे तो वरती येणार आहे. तो वरती यायला सुरुवात झाली आणि आता हे बंद झालं. आता इथे पाणी बाहेर पडायला लागलं त्याची ट्यूब निघून प्रेशरमुळे, पण पाणी पूर्ण अडकून गेलेलं आहे तिथे. आता आपल्याला काय दिसतं आहे की फ्लोट वरती आला आहे. फ्लोट वरती आला आहे. लक्ष ठेवायचं इथे फ्लोट कुठे आलेला आहे तो. आणि आपोआप पाणी बंद झालं आतमध्ये याचं. या इथे ओव्हरफ्लोही आपला जो आहे तो व्यवस्थित वॉल फंक्शनिंग करतो, त्यामुळे या ट्यूबमधनंही काही पाणी आलं नाही बाहेर. आता पाण्याची टाकी किंवा संडासची टाकी आपली ही भरून पूर्ण आहे. आता ह्या टाकीला हा वरचा नॉब आपण उचलला की खालती ही जी इकडे गॅप आहे ह्या इकडची गॅप, ही गॅप आता वाढणार आहे. आता ह्या पाण्याच्या प्रेशरने पूर्ण थांबलेलं आहे पाणी. एकही थेंब पाणी बाहेर येत नाही आहे. आता हे मी वरनं इथे उचलणार आहे. दोन्ही एकदम दाखवणं कठीण आहे आपल्याला, त्यामुळे मी मध्ये थांबवणार आहे ते उचलून. पाणी आपल्याला आहे ह्या इथे वरती उचलायची ॲक्शन केली की तुम्हाला पाण्याचा आवाज येईल. जेवढा मोठा व्ह्यू घेता येईल तेवढा घेतो मी. या इथे हे बघा पाणी येत लागलं, बंद केलं. आता इथे खालती जाऊया आणि इकडे बघा इथे या इथे वॉल मी उचलला आहे वरती की पाणी आलं. आणि हे ते मी उचलून एकदा सोडून दिलं बाजूला, तिथे बाजूला पाणी बाहेर पडलं. या इथे कारण मी वरती अडकवून ठेवलेलं आहे त्याला आणि अजूनही पाणी येतं. तर हे एवढ्या मोठ्या नोझलमधनं पाणी बाहेर येत आहे की आपल्याला असं वाटतं की तिकडे पंपच लावला आहे. आणि त्या पंपातनं फोर्स आल्यासारखं हा जवळजवळ 2 इंचाचा इथे डायमीटर आहे. या डायमीटरमधनं पाणी एकदम येतं आणि खालती जेव्हा संडासच्या ह्याच्यातनं येतं त्यावेळेला ते अगदी थोडंसं असतं. जे आपण इथे बघतोय ही बघा, ही खरी संडासची आपली टाकी आहे. मग मी सांगितलं तसं या इथे आतमध्ये आपल्याला उघडून बघणार आहोत आपण. ही स्वच्छ नाही आहे. आतमध्ये विहिरीचं पाणी वापरल्यामुळे आमच्याकडे या इथे हा फ्लोट वॉल आहे. हा फ्लोट वॉल बघा, आता मी जर हाताने तो दाबला तर या इथे पाणी यायला सुरुवात होते. हा फ्लोट वॉल मी आता सोडून दिला तर तो पाण्याच्या प्रेशरने वरती येतो आहे. आणि ज्यावेळेला ही मधली जी होती टाकी, मधलं मेकॅनिझम तेच आहे. या इकडे हा लिव्हर मी आता दाबणार आहे. हा लिव्हर दाबला की या इकडे हे वरती उचललं जाईल. वरती उचललं गेलं की पाणी बाहेर येऊन त्या खालच्या ह्याच्यातनं या इकडे तुम्हाला दिसतं आहे इकडनं हा पाईप मिळाला आहे. या इकडे इकडे पाणी जेवढं सगळं पाणी जायचं फ्लशमध्ये पाणी झालेलं आहे सगळं. आणि त्यातनं हे सगळं बाहेर पडतं. आता हे पाणी सगळं पूर्ण रिकामं झालं की तो वॉल भरेल आणि फ्लोट वॉल आपला खालती पाण्यात गेल्यामुळे याचे नवीन पाणी पण टाकीमध्ये यायला सुरुवात झाली. तर हे ते पाणी भरत आहे. पाणी जसं वरती येईल आता खालती संडासात किंवा टॉयलेटमध्ये कमोडमध्ये पाणी आता येत नाही आहे, पण या इथे पाणी भरायला सुरुवात झालेली आहे टाकीमध्ये. त्या टाकीत पाणी भरत आहे आपल्याला इथे दिसत आहे केवढा फोर्स आहे पाण्याला प्रचंड. पण हा फ्लोट वॉल जो आहे हा फ्लोट वॉल आता हळूहळू वरती यायला सुरुवात झालेली आहे. वरना व्ह्यू घेतल्यामुळे तुम्हाला कळत नाही. बघा आता प्रेशर कमी झालं. जसं तो वरती आला पाण्याची लेवल वरती यायला सुरुवात झाली तसं तो फ्लोट वरती आला तसं वॉल हळूहळू बंद यायला सुरुवात झाली. प्रेशर आपोआप कमी झालेलं आहे इथे.
आणि आता एक ठराविक वेळ अशी येईल की तिकडे ते प्रेशर पूर्ण बंद होऊन पाणी थांबून जाईल. जेव्हा हा फ्लोटवर त्याची जी पाण्याची मॅक्झिमम सेट केलेली आहे लेवल, त्या लेवलला आला की इथे आता बघा हे पाणी आपोआप पूर्ण बंद होईल. एक थेंब पुन्हा पाणी टाकीत येणार नाही. हळूहळू ही टाकी बंद होते. पाण्याचं जो वॉल बंद होतो आहे, या इथे तो आपला वॉल आहे आणि या इथे हे सेटिंग आहे, किती आपण ॲडजस्ट करायचं ते पाण्याची लेवल वाढवू शकतो. या इथेही त्याला सेटिंग आहे, त्याचा अँगल बदलू शकतो आपण. आणि आता हे पाणी जवळजवळ बंद होत 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 आता अगदी शेवटचे काही थेंब 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 त्याच्यावरती प्रेशर जे येत आलेलं आहे तेवढंच फक्त येत आहे. आणि आता आणखीन पुढच्या एक काही सेकंदामध्ये पूर्ण बंद होऊन जाईल. आतमध्ये पाण्याचा एकही थेंब दिसणार नाही. आता जे आपल्याला थोडंसं तरी पाणी आतमध्ये येताना दिसत आहे, कारण अजून ही जी लेवल जेवढी यायला पाहिजे तेवढी आलेली नाही आहे. आणि या इथे त्याला तो फ्लोट दिलेला आहे, इथे लिकेज पॉईंट जो आपण म्हणतो किंवा ड्रेन पॉईंट या टाकीचा, तर तशी या इथे सोय केलेली आहे. आणि आता हे पाणी बघा अगदी अगदी मामूली पाणी येत आहे आतमध्ये आता, आणि तेही बंद होणार आहे. म्हणजे असं नाही आहे की अशा प्रकारचं थोडंसं पाणी चालू राहणार आहे. शेवटी आता हा एवढा मोठा टाकीचा व्हॉल्यूम असल्यामुळे या एवढ्या प्रेशरने त्याची 1-1 मिलीमीटर हाईट वाढवायला सुद्धा खूप वेळ लागतो. पण तसंच व्हायला पाहिजे. ज्यावेळेला आपलं टाकी भरत येते त्यावेळेला आपल्याला फुल प्रेशर नको आहे, बारीक प्रेशर आहे. त्या प्रेशरवरतीच आपल्याला ही टाकी भरून काही घाई नाही आहे आपल्याला. आत्तासुद्धा फ्लश केलं तर वापरता येईल. 1 मिलीमीटर 2 मिलीमीटरचीच फक्त हाईट कमी आहे. पण ती हाईट ज्यावेळेला येईल त्याच वेळेला हा वॉल पूर्णपणे बंद होणार आहे. तिथपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार आहे. तर पुन्हा एकदा तो वॉल बंद होईस तर मेकॅनिझम सांगतो तुम्हाला की पाणी इथे येत आहे आतमध्ये या टाकीमध्ये पाणी आल्यानंतर हा फ्लोट वॉल जो आहे हा पाण्यात तरंगत तो पाण्याच्या प्रेशरने फुगा जसा हवेत तरंगतो तसा हा फ्लोट वॉल या पाण्यावरती तरंगतो. जसजसं वरती येईल तसा हा जो आर्म जो आहे, हा जो लिव्हर जो आहे, हा लिव्हर तिकडे जाईल आणि या वॉलवरती दबाव आणेल. या वॉलवरती दबाव आणल्यानंतर वॉल पूर्णपणे बंद होऊन जाईल. आता बघा आणखीन जवळजवळ अगदी खूप बारीक धार इथे राहिलेली आहे आणि हे पाणी पुढच्या काही 1 मिनिटामध्ये ते पूर्ण बंद होऊन जाईल. ते बंद झालं की आपली टाकी आपल्याला फ्लशच्या वापरासाठी ही आता तयार झाली. ही वापरायची असेल तर या इकडे आपल्याला हे दाबलं आपण, पण आता मी दाबलं तर तुम्हाला तो पूर्ण बंद झालेला दिसणार नाही, कारण पुन्हा टाकी रिकामी होईल. आणि जसं आता बघा हे ड्रॉप एक थेंब पडायला लागली. धार जी पडत होती त्याच्याऐवजी आता थेंब पडायला लागलेत आणि हे थेंबही पुढच्या 1 मिनिटामध्ये बंद होऊन जाणार आहे. ही प्रोसेस खूप स्लो असते, कारण टाकीचा व्हॉल्यूम मोठा आहे, एरिया मोठी आहे आणि त्या मनाने आता जे पाणी आतमध्ये सुरुवातीला जे फटाफट भरलं तर त्या पद्धतीने आता एवढी लेवल वाढत नाही आहे. पण मी हाताने तुम्हाला वरती करून दाखवतो म्हणजे आपल्याला व्हिडिओ हा छोटा बनवता येईल. तर ह्या मी दाबलं, हे बघा आता हे पूर्ण आता एकही थेंब येत नाही आहे, कारण मी इथे हाताने धरलेलं आहे आणि ते दाबलेलं आहे. आणि तसंच सोडून दिलं मी तर जे काही थोडेफार थेंब त्याच्यावरती याचे बाकी होते, पण मला वाटतं तिथपर्यंत तेही झालेलं आहे. आता एकही ते येत नाही आहे. मी आता हा पुन्हा पाण्याचा इथे दाबणार आहे की तुम्हाला दिसेल की हे चालू होईल. त्या इथे पुन्हा पाणी चालू झालं बघा. आता फ्लो यायला सुरुवात झाली त्या पाण्याची. पुन्हा ते आता पाणी बंद होईल, कारण आता हे खूपच जास्त झालं आहे त्याच्या ओव्हरफ्लोसाठी. आणि हे जर समजा काही कारणाने जर चालूच राहिलं तर ही टाकी भरली जाईल. आणि टाकी भरली जाणार आहे की मगाशी आपण बघितलं तिकडे ती एक पांढरी ट्यूब दिली होती ॲडिशनल. या याच्यामध्ये मोठ्या टाकीमध्ये त्यांनी काय केलं, या इथेच एक आउटलेट ठेवलं आहे. आता ह्या आउटलेटमधनं इथे पाणी बाहेर येतं बघा, हे ओव्हरफ्लो झालं. पण हे ओव्हरफ्लो आपलं होत नाही कधी, कारण हा फ्लोट वॉल आपला त्याला जर भोग पडलं, आतमध्ये हवा गेली पाणी गेली तर तो वरती तरंगणार नाही. आतमध्ये जिथपर्यंत हवा आहे तिथपर्यंत तो तरंगेल आणि या इकडनं पाणी काही येऊ देणार नाही. आणि तसंच या इकडनं पुन्हा आता जर मी हे दाबलं तर हा वॉल इकडनं वरती उचलला जाणार आहे या दांडीमुळे. साधं मेकॅनिझम आहे, एक लिव्हर इकडे दाबला की तिकडनं वरती उचलला जाते. पहार आपण जशी करतो तशी एका बाजूने खालती दाबतो आणि दगड वरती उचलला जातो. तसं या इकडनं मी खालती दाबणार आहे आणि ते दाबलं की हा वॉल उघडला गेला. पाण्याच्या फ्लोमुळे तो बंद होत नाही आहे आणि या इथे समोरमध्ये पाणी यायला सुरुवात झाली.
अशा पद्धतीने आपण प्लंबिंगचे बेसिक प्रिन्सिपल्स, त्यांचं फंक्शनिंग, त्यांचं कसं होतं रियालिटीमध्ये, आणखी डेमॉन्स्ट्रेशन पीसवरती या सगळ्याचा आपण आत्ता एक छानसा व्हिडिओ तयार केला, बघितला. तुम्हाला काही प्रश्न असतील या सगळ्या प्लंबिंगच्या विषयामध्ये तर ते करा. असेच प्लंबिंगवरचे आणखीन काही व्हिडिओज आपण करू आणि प्लंबिंगची पूर्ण माहिती आपण लवकरात लवकर घेऊया. धन्यवाद.